सर्वांना हरिओम. या विश्वामध्ये सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, सार काय आहे आणि असार काय आहे, याचा विचार हरिपाठातल्या 3ऱ्या अंगामध्ये माऊली करतात. हरिपाठ म्हणजे काय, तर याच सार आणि असार गोष्टीचा विचार ज्यामध्ये केलेला आहे त्याला हरिपाठ म्हणतात. हरिपाठामध्ये सत्य आणि असत्य, सार आणि असार याचा विचार केलेला आहे. मग असार म्हणजे काय, असार काय आहे, तर असार हे जगत आहे. सत्व रज तम या 3 गुणांनी जे बनलेलं जगत आहे ते असार आहे. असार म्हणजे काय, मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय, खोटे आहे. कारण या 3 गुणांना जन्म देणारी जी आई आहे तीच मुळात मिथ्या आहे. तीच खरं पाहिलं तर असत्य आहे, असार आहे. मग 3 गुण कोणापासून निर्माण झाले, तर मायेपासून निर्माण झाली. मायाचा आपण अर्थ पाहिला, जी नाही तिला माया म्हणतात. जी अस्तित्वातच नाही तिला माया म्हटलेला आहे. आणि त्यामुळे तिच्यापासून निर्माण झालेले 3 गुण हे मिथ्या आहेत. आणि या 3 गुणांपासून जगत निर्माण झालेलं आहे, म्हणून हे सर्व जग देखील मिथ्या आहे. आपल्याला जे दृश्य जगत दिसतं, जे जे आपल्या डोळ्यांनी दिसतं ते सर्व असत्य आहे, ते सर्व मिथ्या आहे. माऊलींच्या भाषेमध्ये असार आहे. या जगतामध्ये आपण आलो, आपण तरी सार आहोत का, आपण तरी सत्य आहोत का, तर आपणही सत्य नाही. कारण का, जसं हे जगत 3 गुणांनी निर्माण झालेलं आहे तसं आपण देखील 3 गुणांनीच निर्माण झालेले आहोत. या जगातला प्रत्येक जीव हा 3 गुणांनी निर्माण झालेला आहे, उत्पन्न झालेला आहे. आणि त्यामुळे या जगातला प्रत्येक जीव जो आहे, या सृष्टीतला प्रत्येक जीव हा कसा आहे, असार आहे, असत्य आहे, मिथ्या आहे. आपल्याला हे पटत नाही, तो भाग वेगळा आहे. आणि आपण असार या अशा प्रपंचामध्ये गुंतलेले आहोत, असत्य अशा संसारात गुंतलेले आहोत. म्हणून आपल्याला जाग करण्याकरता संत महात्मे पृथ्वीवर अवतरित होतात, अवतार घेतात. आणि आपण जे चुकीच्या मार्गाला चाललेले आहोत, योग्य मार्गाला घेऊन जाणे ते या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आलेले असतात. नाहीतर त्यांना या जगात यायची काय आवश्यकता नव्हती. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही मुळात कुठले आहोत, आम्ही मुळात मध्ये वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनी साधू संत काय बोलले, साच म्हणजे खरे बोलले, साच म्हणजे सत्य बोलले. काय सांगितलं त्यांनी, सत्य काय आहे, सार काय आहे, तर जे गुणातीत आहे, जे गुण नसलेलं आहे, असं जे निर्गुण तत्व आहे ते सार आहे, तेच सत्य आहे. असं आपल्याला सर्व संतांनी सांगितलं. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि ते सांगून गेले, पण आपल्याला विसर पडला. आणि म्हणून पुन्हा आठवण करण्याकरता, आपल्याला झोपेतून जाग करण्याकरता हे साधू संत अवताराला आले. आणि म्हणाले पुढे, अभंगामध्ये पुढे म्हणतात, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग.
हे जग चाललेलं आहे, आडरानामध्ये चाललेलं आहे, चुकीच्या वाटेने चाललेलं आहे. आणि म्हणून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी, म्हणजे त्यांचा उद्धार करण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य जीवाची कळकळ असल्याकारणाने आपल्याला संसारातून मुक्त करण्याआधी, जन्ममृत्यू चक्रातून मुक्त करण्याआधी साधू संत येतात आणि आपल्याला सांगतात की या आसार गोष्टीच्या मागे लागू नका. ज्याला आपण सत्य समजतो ते सत्य नाही आहे, आणि ज्याला आपण अदृश्य आहे म्हणून असत्य मानतो ते असत्य नाही आहे, तेच सत्य आहे. भगवान अदृश्य आहे म्हणून आपण त्याला मानत नाही, खरा मानत नाही, आणि हे आपल्याला जग दिसतं म्हणून आपण त्याला खरं मानतो. पण ही व्याख्या झाली व्यवहारातली. जे डोळ्यांनी दिसतं ते सत्य असं आपण म्हणतो, पण शास्त्रामध्ये ती व्याख्या नाही आहे. शास्त्रामध्ये सत्य काय आहे? जे भूतकाळात होतं, वर्तमान काळात आहे आणि भविष्यकाळात देखील राहणार आहे, त्याला सत्य म्हणतात. आणि तेच सत्य कसं आहे? निर्गुण आहे. आणि तेच सत्य म्हणजे काय आहे? तर ब्रह्मतत्व आहे. तेच सत्य म्हणजे काय? तर भगवंत आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. तीनदा सार का म्हटलं? एकदा बोललं असतं तर चाललं असतं, पण तीनदा सांगायचं कारण काय? पहिला सार म्हणजे भूतकाळ, दुसरा सार म्हणजे वर्तमान काळ, आणि तिसरा सार म्हणजे भविष्यकाळ. या तिन्ही काळामध्ये हे विठोबा तू एकच खरा सत्य आहेस, तुझे नामच सत्य आहे असं आपल्याला सांगितलं गेलं साधू संतांकडून. ज्याला आपण खरं मानतो तो माझा शरीर, ते पण असत्य आहे. देहासंबंधी पसारा आपण जो मिळवलेला आहे, एकत्र केलेला आहे, पत्नी, मुलं, घरदार, संपत्ती, शेतीवाडी, हे पण सर्व पसारा म्हणजे असत्य आहे. आणि म्हणून आता खरं सुख पाहिजे असेल तर विचार करायला शिकलं पाहिजे, सारासार विचार केला पाहिजे. म्हणजे काय? असार काय, सार काय याचा विचार करून आपण साररूप भगवंताचे चिंतन केलं पाहिजे. जरी आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या भावना निर्माण होतात भगवंताच्या अस्तित्वाबद्दल, तरी देखील आपण भगवंताच्या नामाचंच चिंतन केलं पाहिजे. आणि मग आपल्याला कळेल की अनुभव येईल, कळेल म्हणजे आपल्याला अनुभव येईल की खरोखर भगवंताचं नामच एक सार आहे, बाकीचं सर्व असार आहे. कारण बाकीच्या सर्व पसाऱ्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते मिळणार नाही. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला दुःख नको आणि सुख पाहिजे, पण बाकीच्या पसाऱ्यामध्ये मिळणार नाही. मग ते कुठे मिळणार? तर हरिनामातच आपल्याला सुख मिळणार आहे. त्या सुखामध्ये दुःखाचा लवलेश नसणार आहे. आणि अशी अवस्था झाली आपली की मग आपल्याला सगळीकडे भगवंताचंच दर्शन होईल, सर्वत्र आनंदी आनंद होईल, असं आपल्याला माऊली सांगून गेले. मागच्या भागामध्ये आपण 2 चरणांचा अभ्यास केला. आपल्याला तिसऱ्या चरणाकडे जायचं. या तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेतोनी चराचर हरिसी भजे. जेतोनी चराचर हरिसी भजे. काव्य असल्या कारणाने त्याला काही वृत्ताची बंधन असतात, छंदाची बंधन असतात, आणि त्यामुळे शब्द जे असतात ते मर्यादित असतात. गद्यामध्ये तसं काही नाही. तिथे शब्दांना बंधन नाही. आपण किती शब्द वापरू शकतो.
पण आपल्या मनातले विचार कमीत कमी शब्दात मांडणे हे खरं कौशल्य आहे. आणि ते कौशल्य आपल्याला काव्यातून दिसून येतं. जे जे संत होऊन गेले ते सर्व संत कवी होते, त्यामुळे त्यांनी काव्यरचना केली. महाराष्ट्राच्या संतांना त्यांचं जे काव्य आहे त्याला आपण अभंग म्हणतो. हे अभंग काय आहे? नुसतं अभंग नाही ते, तर अभंग हे वृत्त आहे. आणि त्या वृत्तामध्ये त्यांनी आपल्या काव्याची रचना केलेली आहे. त्याचा थोडक्यात असा भाग आहे की त्यामध्ये आपल्याला विशिष्ट अक्षरं, विशिष्ट शब्द दिसतात. प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक चरणामध्ये विशिष्ट शब्दांची, म्हणजे मोजक्या शब्दांची रचना केलेली असते, म्हणून त्याला अभंग म्हटलेला आहे. आणि दुसरा आपण त्याचा अर्थ पाहिला, शब्दशः अर्थ पाहिला, तर ज्याचा भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. भंग म्हणजे नाश, ज्याचा नाश होत नाही त्याला अभंग म्हणतात. आणि याच्याबद्दल प्रमाण आहे, सर्वांना माहीत आहे. जगद्गुरूंचे अभंग इंद्रायणमध्ये बुडवले होते, पण ते अभंगच राहिले, त्याचा नाश झाला नाही. ते भूतकाळात देखील होते, भविष्यकाळामध्ये देखील आहेत, राहतील, आणि वर्तमान काळामध्ये आहेतच. काहीजण म्हणतात की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हे अभंग राहणार आहेत, हे अभंग अभंगच राहणार आहेत. पण आपण आत्ता चिंतन केलं, हे जगत जर असार आहे, जगत जर नाशवान आहे, तर जगातले चंद्र आणि सूर्य ते तरी कुठे सार आहेत. म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अभंग राहणार आहेत असं नाही. जोपर्यंत संतांचं काव्य आहे, जोपर्यंत संतांचे अभंग आहेत, तोपर्यंत चंद्र सूर्य टिकून राहणार आहेत. असं प्रत्येक संताच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की काव्य असल्या कारणाने शब्दाचं बंधन आहे. आपण अर्थ घेताना पहिल्यांदा त्याचा अन्वय लावावा लागतो. अव्यक्त निराकार नाहीजे आकार, जेतोनी चराचर हरिसी भजे. यातून माऊलींना काय सांगायचं? जो अव्यक्त आहे, जो व्यक्त होत नाही, प्रकट होत नाही, त्याला म्हणायचं अव्यक्त. जो निराकार आहे, म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही, त्याला म्हणायचं निराकार. आणि ज्याच्यापासून चर आणि अचर, म्हणजे स्थावर आणि जंगम, सजीव सृष्टी निर्जीव सृष्टी निर्माण होते, उत्पन्न होते. जसा शब्द होता सारासार, म्हणजे सार आणि असार, तसा इथे शब्द आलेला आहे. जेतोनी चराचर हरिसी भजे. चर आणि अचर, चर म्हणजे चल सजीव, आणि अचर म्हणजे अचल निर्जीव. आणि ही सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? कोणापासून उत्पन्न झालेली आहे? तर तो भगवंत आहे. आणि म्हणून त्या हरीची उपासना कर, माऊली सांगतात. त्या हरीची उपासना कर, त्या हरीची भक्ती कर, त्या हरीला भजत जा. जेतोनी चराचर हरीसी भजे. त्याचा अन्वय लावूया आपण. जेतोनी निराकार अव्यक्त चराचर निर्माण झाले, आणि त्या हरीला तू आता भज, त्या हरीची भक्ती कर, त्या हरीची उपासना कर. ज्याला आकार आहे ते सर्व काही नाशवान आहे, क्षणिक आहे, नश्वर आहे. क्षणिक म्हणजे क्षणभंगूर आहे. पाण्यातल्या बुडबुड्याप्रमाणे. पाण्यातला बुडबुडा किती वेळ टिकतो? त्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढं आपलं आयुष्य आहे. क्षणिक आहे, नश्वर आहे, आणि हरीला आकार नाही, म्हणून तो
ईश्वर आहे. ज्याला आकार आहे ते नश्वर आहे आणि हरीला भगवंताला आकार नाही म्हणून तो ईश्वर आहे. ज्याला आकार आहे त्याला नाव असते, रूप असते आणि म्हणून तो व्यक्त असतो. आपल्याला आकार आहे म्हणून आपल्याला नाव आहे, आपल्याला रूप आहे, आपण व्यक्त आहोत म्हणून आपल्याला व्यक्ती म्हणतात. दुसरे आपल्याला आकार दिसतो, कुठलाही आकार घ्या, कोणत्याही वस्तूचा घ्या, या जगाचा घ्या, सृष्टीचा घ्या, आपल्याला आकार दिसतो कारण तो दृश्य आहे म्हणून तो जड आहे. जड म्हणजे वजनाने नाही, जड म्हणजे कसा आहे, अचेतन आहे. परमात्म्याचा विचार केला तर तो दृश्यही नाही आणि जडही नाही. भगवंत दृश्यही नाही, जडही नाही, तर तो द्रष्टा आणि साक्षी आहे. तो केवळ द्रष्टा म्हणजे पाहणार आहे, तो कशामध्ये गुंतलेला नाही, तो केवळ साक्षी आहे. साक्षीदार उभा करतात कोर्टात. पण जर अपराध्याला शिक्षा झाली, त्याचा गुन्हा साबित झाला, तर साक्षीदाराला काही त्याचा घेणं देणं नाही. किंवा अपराधी सुटून गेला त्याच्या साक्षीमुळे, तरी साक्षीदाराला काही आनंद नाही. भगवंत तसाच आहे. आपल्या प्रत्येक कर्माचा तो साक्षी आहे, तो बघतो आहे, द्रष्टा आहे. तो विष्णू सहस्त्रनामामध्ये वर्णन करताना भीष्माचार्यसुद्धा सांगतात, भगवंताच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे साक्षी. अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच. तो कसा आहे, अव्यय आहे, पुरुष आहे. पुरुष म्हणजे आपण घेतो नर, तो नर नाही. त्याचा विचार भगवद्गीतेत केलेला आहे आणि त्यालाच पुढे म्हटलेला आहे क्षेत्रज्ञ, तो पण शब्द इकडे आलेला आहे. तर भगवंत कसा आहे, अव्यय आहे, पुरुष आहे, साक्षी आहे, क्षेत्रज्ञ आहे आणि अक्षर आहे. असे असल्या कारणाने परमात्मा निराकार आहे, अव्यक्त निराकार असं म्हटलेलं आहे. पण पुढे माऊली म्हणते, ज्या आकार जेतोनी चराचर हरिसी भजे. जरी परमात्मा निराकार आहे, अव्यक्त आहे, पण त्याने जे जगत बनवलेले आहे त्याला आकार आहे. ते जगत साकार आहे. ज्या आकार जेतोनी चराचर हरिसी भजे. म्हणून आता सांगितलं तसं परमात्म्याला आकार नाही, तरीसुद्धा या चराचर जगताची उत्पत्ती त्याच्यापासूनच झाली आहे. आणि म्हणून अशा त्या हरीचे भजन कर, त्याची उपासना कर, त्याची भक्ती कर. कारण तोच भजन करण्यास योग्य आहे, तोच भक्ती करण्यास योग्य आहे. पण प्रश्न असा आहे की जो निर्गुण निराकार आहे, ज्याला गुण नाही, आकार नाही, तो जगत कारण कसा होऊ शकेल? तो या जगताचे कारण म्हणजे निर्माता कसा होऊ शकतो? त्याच्यापासून आकारवान चराचर जगताची निर्मिती कशी होऊ शकते असा प्रश्न आहे. पण मौज अशी आहे की जे होऊ शकत नाही ते परमात्माच घडवून आणतो. जे होऊ शकत नाही ते परमात्माच घडवून आणतो. असे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्या हरीच्या ठिकाणीच आहे. आणि हे रहस्य माऊलींनी या जेतोनी चराचर हरिसी भजे, अव्यक्त निराकार नाही आकार, जेतोनी चराचर हरिसी भजे, यातून आपल्याला हे रहस्य सांगितलेलं आहे की तो कसा आहे भगवंत.
त्याची शक्ती कशी आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. असंभवाला संभव बनवण्याची अद्वितीय शक्ती, अशक्याला शक्य बनवण्याची अद्वितीय अशी महान शक्ती हरीमध्ये आहे. अशक्य ते शक्य करायला तो समर्थ आहे. स्वामींच्या प्रार्थनेमध्ये पण म्हटलेलं आहे, अशक्य ते शक्य स्वामी करू शकतात. म्हणून हे साधका माऊली सांगतात, अशा या सामर्थ्यवान हरीचेच तू निरंतर स्मरण कर, भजन कर, उपासना कर. म्हणजे काय करायचं? निरंतर स्मरण करायचं. अंतिम चरणातून आपला अनुभव सांगताना माऊली म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. यातून माऊली आपला अनुभव सांगतात. ध्यानासहित नामजपाचा जो त्यांना अनुभव आला, ध्यानासहित नामजपाचा त्यांना जो अनुभव आला, तो स्वानुभव या ओळीतून प्रकट करत आहेत, या चरणातून प्रकट करत आहेत. ते म्हणतात, माझ्या ध्यानात आणि मनात अखंड रामकृष्ण आहे. ती ओळ वाचायची कशी? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, पण वाचताना अशी वाचायची, ज्ञानदेवा ध्यानी मनी रामकृष्ण. मनी शब्द जो आहे शेवटी तो मध्ये घ्यायचा, मग आपल्याला सरळ अर्थ लागतो. माऊली ते सांगतात, माझ्या ध्यानात आणि मनात अखंड रामकृष्ण आहे. यामुळे या जन्मात अनंत म्हणजे अगणित पुण्याईचा मला लाभ होत आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, अशी माझी वृत्ती भगवंताच्या निरंतर नामस्मरणानेच बनली आहे. हा माऊलींचा अनुभव आहे. मागे सांगितलं तसं प्रत्येक वारकरी संत पांडुरंगाचा भक्त आहे, विठ्ठलाचा भक्त आहे, विठोबाचा भक्त आहे. म्हणून हे शब्द येतील वारंवार. पण तोच पांडुरंग म्हणजे राम आहे, तोच विठ्ठल म्हणजे कृष्ण आहे, तोच विठोबा म्हणजे शंकर आहे, दत्त आहे, जो आपल्याला आवडतो तो देव आहे. म्हणून आपण ज्या देवाचं नाव घेणार ते निरंतर घ्यायचं, म्हणजे आपल्याला देखील माऊलींना आलेला अनुभव निश्चित येईल. या चरणाचा एक अर्थ सांगितला की मला निरंतर नामस्मरणाने काय फायदा आला? या जन्मात अगणित पुण्याचा लाभ होतो आहे. त्याचा दुसरा अर्थ आहे, या चरणात आपल्याला दुसरा एक अर्थ सांगता येईल की माझ्या अनंत जन्माच्या पुण्याईमुळेच, मागच्या अनंत जन्माच्या, एक दोन नाही, अनंत जन्मांच्या पुण्याईमुळेच माझ्या ध्यानीमनी रामकृष्ण म्हणजेच हरी भरला आहे. बऱ्याच ठिकाणी या विषयाचा उल्लेख केलेला आहे, अनेक साधू संतांनी उल्लेख केलेला आहे. एके ठिकाणी म्हटलेलं आहे, जन्मजन्मांतरी असेल पुण्यसामुग्री, जन्मजन्मांतरी असेल पुण्यसामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. आमचे जन्मजन्मांतरीचं पुण्य असेल, मागच्या अनेक जन्माचं पुण्य असेल, तरच आपल्या जिभेवर, जिव्हाग्री म्हणजे जिभेवर, श्रीरामाचे म्हणजे भगवंताचे नाम येईल. म्हणून माऊली म्हणले होते पहिल्या अभंगामधून, असोनी संसारी काय करायचं? जिव्हे वेगू करी. कारण जिभेने आपल्याला नाम घ्यायचं आहे. हरिमुखे म्हणा, मुखाने आपल्याला नाम घ्यायचं आहे. स्वतः माऊलीसुद्धा सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
मागे अनेक जन्मामध्ये पुण्य जोडलं, पुण्य प्राप्त केलं. सुकृत म्हणजे पुण्य. म्हणून मला या जन्मामध्ये विठ्ठलाबद्दल आवड निर्माण झाली, भगवंताबद्दल आवड निर्माण झाली. आणि खरं पाहायला गेलं तर हे सत्य आहे. आपली पुण्याई असेल तरच आपल्याला भगवंताचे विचार मनात येतात, तरच आपल्या मनामध्ये भगवंताचं नाम घ्यावं असा विचार येतो. पुण्याई नसेल आपल्या पदरी तर पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये विचार येत नाही. भगवंताचं नाम आलं तरी पण ते कायम राहत नाही. आपण बऱ्याच वेळा बघतो की काही वेळेला आपण रस्त्याने जाताना मंदिर दिसलं की आपण देवाचं दर्शन घेत. अनेक माणसं जातात पण सर्वच काही येत नाही. त्यांची पुण्याई नसेल म्हणून त्यांच्या मनात डोक्यात तो विचारही येत नाही. त्यामुळे माऊली सांगतात तसं आपण आपला जरी विचार केला तरी खरोखर आपली अनेक जन्माची पुण्याई आहे. भगवंताच्या नामस्मरणासाठी अंतःकरणाचा प्रेमाचा ओलावा मिळाला तरच त्यातून भक्तीचा अंकुर फुटेल. भगवंताच्या नामस्मरणासाठी अंतःकरणाचा प्रेमाचा ओलावा मिळाला तरच त्यातून भक्तीचा अंकुर फुटेल. आणि नंतर तोच सद्गुण, सच्चारित्र्य आणि सदाचाराने बहरून येईल. पण माऊली म्हणतात तेच खरं आहे. अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणून आपण पुण्य संचय होण्यासाठी काय केलं पाहिजे? माऊली सांगतात तसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुढच्या ओळीचा विचार नाही करायचा सध्या, कारण भगवान म्हणाले की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण कर्म करायचं कोणतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. असा उत्कृष्ट अभंग आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहे. एकदा त्याची उजळणी करू आणि पुढच्या भागामध्ये पुढच्या अभंगाचं चिंतन करूया. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरि ओम.